आज बदलापूरमध्ये प्रत्येक व्यक्तीचे हात बांधले गेलेत. परंतु बदलापूर शहरातील मला मराठी माणसांना जे सांगायचे की राजकीय नेते बोलो किंवा न बोलो, आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे. आपण फक्त मराठी माणूस आपण काय करतो की मराठी माणूस धंदा करू शकत नाही, मराठी माणूस हे करू शकत नाही. आपण फक्त आपल्याच माणसाचा पाय खेचायचं काम आपण करतो. बरोबर. आपण आपल्याच माणसाला डिमोटिवेट करतो की तुझ्याकडून हे शक्य नाहीये. परंतु आपण हे विसरतो की आपण ज्या राज्यात राहतोय त्या राज्यामध्ये मुठभर मावळ्यांना सोबत करून छत्रपती शिवरायांनी मुघलांना इथून हाकलून लावलेलं अगदी आणि बरोबर. त्यांचे वंशज आपण आहोत. त्याच्यामुळे अशा गोष्टींचा विचार करण्याअगोदर आपण हा विचार केला पाहिजे की आपण कोणाचे वैचारिक वंशज आहोत. आपण छत्रपती शिवरायांची घोषणा जोरजोरात देतो, जय जयकार आपण जोरदार करतो, बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा आपण जोरजोरात देतो. परंतु आपण हे विसरतो की त्यांनी कोणत्या प्रसंगासमोर गुडघे नाही टेकले. त्यांनी प्रत्येक संकटांना सामोरे गेले. त्याच्यामुळे आज आपल्यावरती ही वेळ आली आहे की आपल्याला मराठी म्हणून संघटित व्हायचंय. आज जर आपण मराठी म्हणून संघटित नाही झालो तर आपण बदलामध्ये सुद्धा पाहत असालच कशा प्रकारे लोकसंख्या आज परप्रांतीची वाढत चालली. वाढत